पाहतोय. त्यानंतर डेल्मॉन याला आपण पाहू शकता. चार्ल्स गावद्या याला आपण पाहतोय. वेलकम चार्ल्स, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या विभागामध्ये. एक चांगलं क्रिकेट. चेतन भोईर, विनायक भोईर यांचे बंधू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जे पोलीस दलात कार्यरत आहेत. तर एका साईडला डॉन अर्थातच प्रमोद यांना आपण पाहू शकता. डॉन या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. जेव्हा जेव्हा डॉन उतरतो त्या वेळेला एक चेंडू 6 धावा त्या मला आठवतात. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. डेल्मॉनचा पहिला चेंडू फलंदाजीसाठी तयार. विशाल कोळी. अप्रतिम. विशालची ही ताकद आहे, नजाकत आहे. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त हलक्याशा हाताने वेगेचा फायदा मिळवला. सरळ चेंडू निघून जातोय थर्ड मॅनला. चौकार. गुड शॉट. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 4 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री स्टुडिओमध्ये विनायक किनी या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मंडप डेकोरेटर्स म्हणून आज जी सजावट आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या प्रकारची आपण पाहू शकतायत. भूपेंद्र भोईर डोंगरपाडा या ठिकाणाहून सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्यांनी विनायक भोईर यांच्यासाठी मात्र बेस्ट ऑफ लक सांगितलंय. आणि अर्नाळा संघाला ऑफ साइडला फटका चांगला आहे. इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सायमन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 5 धावा. सायमनचं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण नेहमीच पाहिलं गेलंय. लॉंग ऑफ लॉंग ऑन तो क्लिअर करत असतो. चेतन भोईर एका साईडला पोलीस दलात जे कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात. विनायक भोईर लीड करत असताना या संघाला चार्ल्स गावदेसारखा खेळाडू आपण पाहू शकताय. डॉन सारखा खेळाडू आपण पाहतोय. सलीम मिडॉफला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. नेल्स्टर सारखा एक खूप चांगल्या प्रकारचं ओमन संघातून जो प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळेल. वर्ल्ड कप साठी मात्र त्याची निवड केली गेली. तो स्क्युअर लेगला आपण पाहतोय जो खेळाडू आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑफ साइडला फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह क्लास यावेळेला पाहायला मिळाला. सायमनचं तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. अमर कोळीच्या बॅट मधून मात्र यावेळेला 2 धावा निश्चित स्वरूपात. कारण अमर कोळी असा एक फलंदाज आहे चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सिंगल डबलला नेहमीच कन्वर्ट करताना पाहायला मिळतो. विशाल कोळी सारखा खेळाडू एक अष्टपैलू नेतृत्व पाहायला मिळतो. हे सर्व शैलू जो आपण पाहतोय लेजंड खेळाडू आहे त्याच्या मात्र नेतृत्वाखाली हे घडताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा. 3 चेंडूचा खेळ झाला. प्रथम फलंदाजी करतायत आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहिती एकविरा स्पोर्ट्स नायगाव. ऑन साइडला आपण पाहतोय मात्र नेल्स्टर पुढे सरसावतोय. तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. फलंदाज बाद होताना अमर कोळी यावेळेला आपण पाहतोय बॅक टू द डग आउट. एक बिग विकेट ज्या नेल्स्टनने मात्र फेकी केली. त्याच खेळाडूचा मात्र ओमन संघामध्ये प्रतिनिधित्व आपल्याला पाहायला मिळेल जो अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागले गेले वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये. तर आपण पाहतोय अमर कोळी यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन गणेश कोळी एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाकडून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आपण पाहू शकताय. तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा या 2 संघांमध्ये एक चांगली कडवी लढत, कडवा संघर्ष आपण पाहू शकतायत. प्रमोद गरात यांचं सुद्धा वेलकम, हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फलकावर 7 चेंडू फेकून झाले ते 4. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. डेल्मॉन आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज गणेश कोळी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आज प्रमोट केलंय 3ऱ्या क्रमांकावर. विशाल कोळी एका साईडला आपण पाहू शकतायत. करुणाकर कोटियन सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कल्याणी घोरपडे सर आपण पाहू शकतायत. 2 पंचांच्या भूमिकेत स्टँड करत असताना उजव्या हाताने पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. प्रमोद लिहिलेला मात्र यावेळेला चेंडू क्लिअर करून निघून जाईल. 1 बाउन्सने क्लिअर होताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चेंडू सीमारेषा पार. चौकार. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ जाऊन पोहोचते फलकावर. 11 धावा. 11. खूप सुंदर फटका विशाल कोळीच्या बॅट मधून यावेळेला आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11. चेंडू फेकून झाले ते 5. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. दमदार फटका पाहायला मिळतोय. नायगाव गावातील विशाल कोळी नावाचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट. 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक यावेळेला आपण पाहतोय. जबरदस्त आपण पाहू शकतात. अप्रतिम.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा 17. सुपर बॅटिंग, काही कमालीचं प्रदर्शन यावेळेला आपण पाहतोय. धावसंख्या 17 धावा 17 ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. विशाल कोळी, मी म्हटलं होतं अष्टपैलू नेतृत्व आहे. विनायक भुईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. खूप संकट आली या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु त्याने हार मानली नाही. खूप जिद्दीने मात्र खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं आणि आज अर्नाळा गावाचं नाव उज्ज्वल करण्यामध्ये खूप चांगला वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक भोईर यावेळेला आपण पाहू शकताय. या ठिकाणी निश्चितच प्रमोद शेडगे यांचा आवाज तुम्ही ऐकताय आणि पालघरवासियांनी अक्षरशः या मित्राला हृदयस्थान दिलेलं आहे. एक असेच शुभचिंतक आहेत त्यांनी गेले अनेक वर्ष प्रमोदचं समालोचन ऐकलेलं आहे आणि ते प्रतिक्रिया काय देत आहेत. आपल्याकडून आम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं समालोचन ना अंतर्गत बरंच काही ऐकायला भेटतं. तसेच पालघर जिल्ह्याचे खेळाडूंची माहिती आणि गुणवत्ता आपल्या कॉमेंट्रीमधून आमच्यापर्यंत पोहोचत असते आणि त्यामुळे मी माझ्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला सन्मानित करत आहेत. आपला शुभचिंतक मधुकर नारायण किणी मित्र आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि मी मधुकर नारायण किणी यांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करीन. या कलाकार मित्राचं तुम्ही कौतुक करताय. 200 रुपये त्याच्यासाठी 2 लाखासारखे असतील. थँक्यू व्हेरी मच मधुकरजी किनी साहेब. आपला आशीर्वाद आणि प्रेम सदैव असंच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी आदवडे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा 21 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला. गणेश कोळीच्या बॅट मधून मात्र या वेळेला एक निडर मनाने फटका येत असताना पाहायला मिळतोय. वॉट शॉट. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 27-27 सुपर. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं आक्रमकता काय असते गणेश कोळीने दाखवून दिलंय. कारण प्रमोट केलंय आज वन डाऊनला. कारण या खेळाडूला भरपूर भरोसा दाखवला जातो जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा असतात. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूवर खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती मात्र रिस्पॉन्सिबिलिटी यावेळेला जाणत असताना आपण पाहू शकतात. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक मात्र यावेळेला विशाल कोळी आणि गणेश कोळीने प्यायलंय आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आतापर्यंत खेळपट्टीवर निडर मनाने मात्र फलंदाजी करताना. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. जरी गोलंदाज बेस्ट अँड क्वालिटीचा असला तरी सुद्धा माझी गुणवत्ता मी सिद्ध करेन यावेळेला दर्शवत असताना आपण पाहतो. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ जाऊन पोहोचतोय 27-27 वर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. अप्रतिम तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निल्स्टर त्या ठिकाणी आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट मधून सुरुवात केली परंतु टेनिस क्रिकेटला विसरलेलं नाही. ही खूप अभिमानाची गोष्ट निल्स्टरच्या बाबतीत म्हणायची वाटेल. कारण त्याला त्याचे पाय जे आहेत ते मात्र जमिनीवर आहे. खरोखरच हॅट्स ऑफ यू निल्स्टर. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे. अक्रॉस द लाईन खेळला गेला. चेंडू मात्र जमिनीलगत निघून जातोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. 4 धावा. गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार येतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 31 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 31 रन्स. खूप सुपर यावेळेला फलंदाजी बहरली गेले. एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ प्रथम फलंदाजी करताना त्यांच्या अगेन्स्ट साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच म्हटलं जातं जो जिता वही सिकंदर. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. यावेळेला मात्र व्यवस्थित रिदम मिळत नाहीयेत विनायक भोईरला आणि सरळ चेंडूला मात्र गणेशच्या बॅट मधून एक उत्तुंग फटका. 6 धावा. खूप सुंदर फलंदाजी एंटरटेनमेंट केलं जातं गणेश कोळीच्या बॅट मधून आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 37 वर. 37 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावर. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतो ऑर्गनायझेशन शिवनेरी चषक 2021च्या माध्यमातून प्रमोद लिली काहीतरी समजावत असताना आपल्या पार्टनरला हा धीर दिला जातो. एक्सपिरियन्स आहे प्रमोद लिली यांच्याकडे सुद्धा एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज विनायक भोईर एका साईडला आपण पाहू शकताय. गणेश कोळी निडर मनाने फलंदाजी करतोय. कॅलिबर आहे या खेळाडूकडे. अनेक मैदाने ज्याने मात्र स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेले आहेत असा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 37 धावा. फुलटॉस चेंडू यावेळेला आपण पाहतो नोचा इशारा करुणाकर कोटी यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय आणि हा ना करता करता यावेळेला चेंडूला स्टॉप केला जाईल का, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रथमेश याला जास्त दुखापत न व्हावी असं व्यवस्थित आहे. डॉन आम्हाला या ठिकाणी थंब करतायत, अर्थातच व्यवस्थित आहे. मात्र सावधगिरीने यावेळेला आपण पाहतोय जोराने. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, जीव की प्राण. क्रिकेट म्हटलं की ही जीवाची आकांता. कारण एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की खेळाडू मागे कधीच वळून पाहत नाहीत. 3 धावा येत आहेत आणि तिहेरीने धावसंख्या दीपक किनी मलिंगा आम्हाला दर्शवतायत 41 धावा. नो चा इशारा यावेळेला पाहायला मिळाला आणि 3+1 4 धावा ऍडेड केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. प्रथम फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव चेतन भोईरला मात्र पुढे आणलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज विनायक भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर विशाल कोळी त्याचा सामना करेल. एक कर्णधार यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलाय इनटू द क्राउड. 6 धावा. काय कमालीचं प्रदर्शन. आज कागदोपत्री स्ट्रॉंग होता विनायक भोईर गोलंदाजीमध्ये, परंतु मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही आणि या चेंडूला मात्र फेकून दिलं. 6 धावांकरता एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ जाऊन पोहोचतोय 2 षटकांच्या अखेरीस 47 धावा. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. 47 वर जाऊन पोहोचले गेलेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ. अफलातून फलंदाजी विशाल कोळी एक जबरदस्त ऍज अ कॅप्टन, ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन तिन्ही फॉर्मॅट मध्ये अग्रेसिव्ह खेळाडू पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चला घाई करा, वेळ दौडू नका आणि खेळपट्टीवर टीम मीटिंग करू नका प्लीज, कारण अजून आपल्याला उद्याचा दिवस ही खेळपट्टी खूप छान पद्धतीने ठेवायची आहे. तर 2 षटक, या षटकामध्ये तब्बल या 30 धावा. हे सर्वात महागडं षटक असेल या स्पर्धेतलं. ते विनायक भोईरच्या नावावर अनेक लेदर क्रिकेटमध्ये भल्या भल्या फलंदाजांना ज्याने मात्र आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर नाचवलंय. चला वेळ दौडू नका प्लीज, स्पीडअप करा जरा गेम. धावसंख्या झालेली आहे ती 47. 47 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा. 23.50 ची सरासरी. काय भन्नाट सरासरी पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. विशाल कोळीचा जर विचार केला तर यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त आक्रमकता दाखवत असताना 2 षटकार 2 चौकार सुपर बॅटिंग 21 धावांची खेळी करतोय. तर गणेश कोळीच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार आणि 1 तिहेरी सुपर बॅटिंग करत असताना 23 धावांची खेळी करतोय. सुपर आक्रमकतेचे सितारे हे आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजांचे कर्दनकाळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं विध्वंसक फलंदाज. अपकमिंग यंगस्टरने शिकावं काहीतरी, कारण ही मॅच जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा मात्र काहीतरी घेण्यासारखं असतं. फक्त बघून चालत नाही, ते तुम्हाला प्रत्यक्षात स्वीकारावं लागतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी. प्रथमे यावेळेला आपण पाहतोय निल्स्टर अप्रतिम. याच खेळाडूची निवड मात्र ओमान संघामध्ये होत असताना विश्वचषकासाठी आपण पाहतो, परंतु टेनिस क्रिकेटला विसरलेलं नाही आहे. ही खूप महत्वाची भूमिका. अरणा गावातून ज्याने मात्र लहानाचा मोठा झाला त्याच गावाला मात्र तो विसरलेला नाहीये. यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलाय. सायमन पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. नाईस पर्सनॅलिटी सायमनची नेहमीच पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. दीपक किनी आम्हाला दर्शवतात की 48 रन 48 धावा. प्रथम फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विपक्ष यावेळेला आपण पाहू शकतायत साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा. खूप जुनं नाव आहे साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा संघाचं आणि तोच वारसा आजतागायत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निस्टर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने सामना करेल विशाल कोळी.
यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करतोय. सरळ चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून दिलाय. एकविरा स्पोर्ट्स ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट. सुंदर फटकेबाजी. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब केला आणि चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. धावसंख्या 54. अर्धशतक संघाचं एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या. ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून इनसाइड ऑफचा फटका सायमनच्या. या वेळेला आपण पाहतोय मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. एसपी बॉय स्टँड आणि त्याचप्रमाणे प्रांजल 11 स्टँडला अभिवादन करण्यासाठी, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 6 धावा आणि धावांची गती तब्बल आतापर्यंत जर विचार केला तर 16 चेंडूमध्ये 60 धावा आलेल्या आहेत. 5 षटकांचा आपल्याला सामना पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 60 धावा. सुपर, अप्रतिम, मॅग्निफिसंट अँड इनक्रेडिबल इनिंग विशाल कोळी. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विनायक भोईरच्या हातामध्ये, कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना विशाल कोळीने आपली भूमिका काय आहे हे मात्र यावेळेला दर्शवलं. आपला रोल काय होता ऍज अ कॅप्टन म्हणून आपण कसं यावेळेला खेळावं, खेळपट्टीवर कशी स्थिरावं मात्र यावेळेला दर्शवलं गेलं. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात बॅक टू द डगआउट. उजव्या साईडला योगेश गरत मॅचचा आनंद घेत असताना महेंद्र भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण याच मैदानात 1,50,000 अल्पेशजी भोईर आणि योगेश गरत, रोहिदास पाटील, महेंद्र भोईर असतील, शुभम पाध्ये असतील, रोहिदास पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीमने जे शुभम पाध्ये असतील तर ही संपूर्ण टीम जी आहे ती मात्र आमदार चषकासाठी रेडी राहील. आणि 1,50,000 24 ते 28 फेब्रुवारी हे टायटल आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 60 झालेली आहे. चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 60 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु म्हणतात ना क्रिकेटच्या मैदानात जो जीता वही सिकंदर. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही, म्हणून कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. आदरणीय अनिलजी किनी ज्यांचा आम्ही वारंवार उल्लेख करतो, कारण एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व यांचं आगमन आमच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतो. खूपच बाहेर आणि पंच वाईटचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 61 रन. एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विपक्ष साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा. यावेळेला ऑन साइडला फटका मात्र मिस टायमिंग झालाय आणि सुंदररित्या मात्र सागर कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गणेश कोळीने मात्र आपला रोल काय आहे, भूमिका काय आहे हे मात्र दर्शवलं आणि फलंदाज यावेळेला बाद होताना आपण पाहतोय. 2 सफलता प्राप्त करतोय गोलंदाज. यावेळेला आपण पाहतो निल्स्टर सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण, 2 महत्वपूर्ण बळी मिळवले आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 61 वर जाऊन पोहोचले गेले. 61 लॉस ऑफ 2 विकेट. शैलू या खेळाडूचा मी उल्लेख केला होता जेव्हा तो ग्राउंडवर आला, कारण भल्या भल्या मात्र गोलंदाजांना फलंदाजाने ज्याने नाचवलंय आणि खूप बंड या संघाकडून जास्तीत जास्त ज्याने क्रिकेट हाताळलं, खूप चांगल्या प्रकारचं इंडियन स्पोर्ट्स संघाकडून क्रिकेट हाताळलं आणि लेजंड खेळाडू म्हणून शैलेंद्र घोडेकर, शैलू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. ब्रँड ऑफ नायगाव चा हा खेळाडू शांत स्वभावाचा नेहमीच पाहायला मिळतो आणि सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा खेळाडू. खरा खेळाडू तोच असतो. ज्या वेळेला आपण पाहतो की राजकारणामध्ये खरा नेता तोच असतो जो कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि क्रिकेटच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर तो कर्णधार यशस्वी तोच होतो जो खेळाडूंना घेऊन चालतो. आणि लेजंड खेळाडू तेच असतात जे अपकमिंग यंगस्टरला गायडन्स देतात. ते खेळाडू मात्र लेजंड हे मात्र प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करतात. जसं करुणाकर कोटियान यांना आपण पाहिलं, कल्याणी घोरपडे सरांना आपण पाहिलं, या अगोदर भरत वाघेला यांचं खास करून नाव घेईन ज्यांनी मात्र लीड केलं खूप चांगल्या प्रकारचं आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म काही खेळाडूंना दिलं गेलं. खरोखरच हॅट्स ऑफ यू. चुहा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली, ज्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं होतं, एक वही म्हणून गिफ्ट दिलं होतं, प्रत्येक दिवसाचं रेकॉर्ड त्यांनी मात्र आम्हाला ते गिफ्ट दिलं होतं. भरत वाघेला यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 61 रन 61 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय. चार्ल्स गावद्या यावेळेला आपण पाहतोय एक अप्रतिम आणि अष्टपैलू खेळाडू
नेहमीच नम्रपणाने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण पाहतो. सातत्य खूप महत्वाची भूमिका. शैलू चेंडूची चाचपणी करतोय, तर एका साईडला विवेक कोळी एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मूर्ती लहान कीर्ती महान विवेक कोळीकडे पाहिलं जातं, तर शैलू एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाकडून. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, सरळ चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला पाहायला मिळते ते 62 रन्स 62 धावा या फलकावर आपण पाहू शकताय. चौथं षटक आहे आणि प्रथम फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतो. चार्ल्स पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. या अगोदर भरत पाटीलने जबरदस्त आक्रमकता दाखवली. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ आज प्रथा 11 च्या नावाने खेळताना रोशन किनी यांनी मात्र सौजन्य केलंय. खुशी 11 विजय 5556 जो गोकिवरे संघ अल्पेशजी भुईर यांनी मात्र सौजन्य केलेला आहे. या सर्व पॅकर्स मात्र मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 62. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु डॉन यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला विवेक कोळीच्या खेळीला पूर्णविराम. चार्ल्सला मिळते या ठिकाणी सफलता, त्याच्या खात्यामध्ये एक बळी. धावसंख्या 62 रन्स 62 धावा. चेंडू फेकून झाले. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 62 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संचित यावेळेला आपण पाहू शकतायत. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते, परंतु वेळ जास्तीत जास्त दौडू नका. आपण पाहतोय शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आजचा सलग चौथा दिवस या स्पर्धेचा, उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आणि 19 डिसेंबरचा दिवस कोणत्या संघाला मात्र फलदायक ठरेल, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्ही 100% मेहनत घ्या आणि 1% ज्या पद्धतीने 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा चार्ल्स तिसरा चेंडू घेऊन येईल आणि फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतोय मिस्टर शैलू. अनन्या योगेश सावे रामबाग यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. अनन्या योगेश सावे आपलं खूप खूप धन्यवाद. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. पंचांकडे 10 जरूर मागितली होती. लेग बाईचा इशारा यावेळेला येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 63 रन्स 63 धावा. या फलकावर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि चौथं षटक हे प्रगतीपथावर. एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि त्याच्या विपक्ष आपण पाहतो साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा हा क्षेत्ररक्षणासाठी. प्रतिमा चेंडू होता. यस ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होईल का, मात्र पंचांनी ऑलरेडी त्या ठिकाणी डिसिजन कळवलाय आणि हळूहळू मात्र त्या ठिकाणी पंच जात असताना आपण पाहतोय आणि यस इज गॉन. या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतील, कारण बॅट आणि बॉलचा मात्र समन्वय यावेळेला झाला नाही. चला, पंचांचा ऑनफिल्ड निर्णय असेल तो मात्र निर्णय तुम्हाला मान्य करावाच लागेल, कारण लक्षात घ्या LBW आहे आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना संचित या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत क्लीन अँड क्विट पंचांची भूमिका या ठिकाणी पार पाडली गेले. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शैलूने मात्र सांगितलं संचित तुला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. हळूहळू मात्र यावेळेला आपण पाहतोय की थोडासा हवेचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थोडासा टप्पा पडल्यानंतर मात्र यावेळेला पॅडवर जाऊन चेंडू आदळला गेला आणि संचितला असं वाटलं की बॅटचं रिफ्लेक्ट यावेळेला झालं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 63 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे चौथ्या षटकातील. धर्मेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत.
चार्ल्स पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली यावेळेला ऑफ साईडला चार्ल्स चेंडूला रोखतायत. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, प्रयत्न केला गेला होता. प्रमोद लिली पुढे सरसावतायत. तत्पूर्वी एक धाव चिकीत सिंगलच्या माध्यमातून धर्मेशच्या बॅटमधून येते आणि संघ जाऊन पोहोचते फलकावर. दीपक किनी मलिंगा आम्हाला दर्शवतात की 64. चार्ल्सने मात्र पूर्णपणे धावा थांबवल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, मोठे फटके मारून देत नाहीयेत. हे अनुभवाने समृद्ध असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी नेहमीच पाहायला मिळते. जेवढ्या तुम्ही स्पर्धा खेळतील, जेवढा मात्र तुम्ही क्रिकेट खेळतील, तेवढा अनुभव तुमच्या पाठीशी नेहमीच पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू घेऊन चार्ल्स पुन्हा एकदा सज्ज. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून अप्रतिम खोलवर चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला. डॉन त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तत्पूर्वी शैलूच्या बॅटमधून येते एक धाव आणि 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. धावांची गती फलकावर 65. 65 धावा. प्रथम फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा संघ आपण पाहू शकतायत. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा हा संघ आपण पाहतोय. सर केंद्रे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. आकाश गरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. या मॅचचा मात्र जरूर आपण पाहतोय थेट प्रक्षेपण युट्यूबवर. नयन किनी यांची मात्र खूप मेहनत, तुषार किनी असतील, रितेश किनी असतील, बबलू किनी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर निलेश किनी आपल्याला पाहायला मिळतात. ही खूप जी मेहनत आपल्याला पाहायला मिळते अनिल किनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे मात्र आपण पाहतोय. आयोजकांची भूमिका खूप चांगल्या प्रकारची पार पाडली जाते. धावांची गती 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 65. जरा थोडंसं स्पीडअप करा गेम. घड्यात जवळजवळ 5 वाजण्याच्या सुमारास 5 वाजलेले आहेत. 5वं षटक पुन्हा एकदा नेल्स्टर आपल्या गोलंदाजी मार्कवर, ज्याने विनायकच्या नंतर गोलंदाजी केली नेल्स्टरने आणि धावा थांबवल्या. तर 2 षटकार आले होते परंतु तदनंतर धावा थांबवल्या. एकदा नेल्स्टर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने यावेळेला शैलूच्या बॅटमधून सुरेख पद्धतीने चेतन भोईरला बीट करून चेंडू निघून जातोय इनटू द क्राउड. 6 धावा. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल 71 धावा. 71 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल तो शैलू उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू निघून जातोय. सागर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा इझिली खेळपट्टीवर निघून येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 73 धावा. 73 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. यावेळेला पाहिलं मात्र पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पंच मात्र सहमत नाहीये आणि चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू शरीराचा वेध घेतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आदरणीय सुनीलजी घरत आणि या ठिकाणी डॉक्टर सुलोचना घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं षटकाराने अगदी व्यासपीठावर स्वागत केलं जातं. त्यांचा सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं व्यासपीठावर आगमन होतंय. त्यांचं हार्दिक स्वागत. ही परंपरा आहे अतिथी देवो भव. भारतीय संस्कृती जपली जाते आणि कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि ते नामस्मरण करताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळेला आपण पाहतोय प्रथमेश अभिवादन करताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल 79 धावा एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची. ऑफ साईडला फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर शैलू नावाचा कडक शॉट. व्हॉट टायमिंग. टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवत असताना वॉट शॉट. मॅक्झिमम 6 धावा आणि धावसंख्या तब्बल 85. 15 ते 17 वर्षांचा दांडगा अनुभव पणासपणा लावून खेळत असताना शैलू यावेळेला पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख, घुटना टेक, सिक्सर देख, आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम 6 आणि 6 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर बॅक टू बॅक 3 षटकार आले आणि तब्बल धावसंख्या 91 92 धावांचं लक्ष एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने
प्रतिस्पर्धी संघ साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा या संघासमोर ठेवलं गेलंय. नाण्याची एक बाजू आपण पडताळले, परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल, कारण क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. वेल प्लेड शैलू, सुपर बॅटिंग पाहायला मिळाली आणि टाळ्यांचा गजर होतोय, स्टँडिंग ओवेशन होतोय. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत जबरदस्त कणखर फटके पाहायला मिळाले होते. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केले गेले होते. सुपर बॅटिंग आणि जवळजवळ जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 91 आणि 92 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. अशाच प्रकारची फलंदाजी नाईटच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त केली होती शैलूने जुचंद्रच्या मैदानात आणि तिथे सोन्याची अंगठी म्हणून मॅन ऑफ द सिरीज याच खेळाडूला देण्यात आली. अगदी रेल्वे स्टेशनच्या जवळ ती स्पर्धा पाहायला मिळते आणि शिवसेनेच्या मॅच पुन्हा एकदा मात्र मोहनभाई यांची पाहायला मिळेल. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने 15 फेब्रुवारीला शेवटचा दिवस असतो आणि ती स्पर्धा पुन्हा एकदा उभारताना पाहायला मिळेल. लाख मोलाची स्पर्धा असते. तर या पण 92 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि 92 धावांचं लक्ष कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील हिंदीमध्ये पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक प्रशांतजी आदवडे. जतीनजी किणी साहेब मनापासून धन्यवाद. या स्पर्धेकरता 5,000 रुपयाची तुमचं योगदान देखील आहे आणि उपस्थित झालेला त्याबद्दल धन्यवाद. सुंदरी चषक 2021 आपण या ठिकाणी बघतो. एक मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आहे. 92 धावांचा पाठलाग करण्याकरता आता आघाडीचे फलंदाज विनायक भोईरला तर मैदानात यावंच लागेल, कारण त्याच्या अनुभवाची गरज मैदानामध्ये असेल आणि फार मोठा पल्ला गाठायचा आहे या मॅचच्या दरम्यान. चांगली फलंदाजी शैलूची, ज्याने अफलातून फिनिश केला, खूप चांगली कामगिरी करत जे षटकार ठोठवले त्याचा फायदा संघाला निश्चित झाला, कारण सुरुवात चांगली झाली होती. त्यावेळेला आघाडीचे फलंदाज चांगली फलंदाजी करत होते. त्यानंतर मधली फळी कोसळेल काय असं वाटत होतं. त्यावेळेला डाव सावरला पुन्हा एकदा शैलूनं आणि खूप चांगले दर्जेदार फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. सुंदरी चषक 2021 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानामध्ये एक चांगला मॅच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण शैलू क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण यानंतर एक मॅच अजूनही असण्याची शक्यता आहे. तर संयोजन समिती यावरती निर्णय घेईल, परंतु वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. विनायक भोईर मैदानामध्ये आघाडीचा फलंदाज बनून आपल्याला पाहतोय. प्रमोद लेली मैदानामध्ये असेल. दोन्ही फलंदाजांकडे प्रचंड क्षमता आहे. या विकेटवरती खाली आता मला जी माहिती मिळाली 70, 80, 90 धावा ह्या कुठल्या जातात तेवढ्या धावांचा पाठलागी केला जातो आणि अनेक नाटकीय मोड येतात. म्हणजे इथेच जर बघितलं तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये होता आणि तिथे या 2 धावा झाल्या होत्या. आज देखील तसा प्रकार घडला. 2 धावा सर्कलमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटचा खेळ जिथे अनिश्चितता ठासून भरलेली आहे, काही होऊ शकतं. मैदानामध्ये 92 धावांचा पाठलाग करण्याकरता विनायक आणि प्रमोद ही जोडी मैदानामध्ये असेल. तर गोलंदाजीमध्ये आघाडीचा गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल विशाल, जो अष्टपैलू खेळाडू आहे. सामन्यातली रंगत लज्जत निश्चितच असणार आहे. सामना असेल 2 मातब्बर संघामध्ये, एकविरा स्पोर्ट नायगाव आणि साईनाथ अर्नाळा. एकूण 92 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. आता गोलंदाजी मार्कवरती विशाल सज्ज होतोय. खेळण्याची जबाबदारी विनायक भोईरची, जो डावखुरा शैलीदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉइंट कव्हर. त्यानंतर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आता पाहिलं तर 1, 2, 3, 4 आता 5वा क्षेत्ररक्षक वाढवला जातोय. शैलू मिडअपच्या दिशेने असेल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप मिडविकेट आणि लॉंग ऑन 2 क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती खास करून यावेळेला ठेवले ते विनायक भोईरसाठी. या षटकातला पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती विशाल सज्ज असेल. 92 धावांचं आव्हान आणि खूप चांगला मॅच होतो का? विनायक भोईर कशा पद्धतीने खेळतो ते पाहणं फार उत्सुकतेचा विषय असेल. यावेळेला चेंडू अतिशय वेगानं ऑन साईडला चालला. काऊ कॉर्नरच्या दिशेने मिड विकेटचा क्षेत्र चेंडू वरती येतोय. 2 धावा निश्चित मिळते. 2 धावाने विनायक भोईरनं या ठिकाणी खातं खोललंय. आता हीच वेळ आहे, आपल्याकडे प्रचंड क्षमता आहे. विनायक भोईरचं जर या ठिकाणी विश्लेषण केलं किंवा त्याच्या आयुष्याचा करिअरचा विषय केला तर त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, यात काही शंका नाहीये. लॉफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ही ताकद आहे त्याच्याकडे, तंत्र आहे. तंत्र मंत्र दाखवत चेंडू सीमारेखा पार चौकार. खराब चेंडूवरती तुटून पडलाय फलंदाज. खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमादा पार. धावा मिळतील 4, 4, 4. ही आरपारची लढाई आहे मैदानामध्ये. आणि मी मगाशीच म्हणालो की संघर्षातून यशाकडे गरुड घेणारा नायक म्हणजे विनायक आहे.
आणि या विनायकानं सुरुवात छान केली. धावफलकावरती जर बघितलं धावफलका धाबा आहेत ते एकूण 6. यावेळेला चांगला चेंडू आहे, शफल झाला होता फलंदाज, ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक दर्जेदार चौकार विनायक भोईरच्या बॅटमधनं. यावेळेला खूप चांगला अँगल तर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ठप्पा पडत चेंडू ऑफ टर्मच्या खूपच बाहेर जातोय. पंच यावेळेला कल्याणी सर आमच्या बाजूला वळत आहेत आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. 2 पंच मैदानामध्ये आहेत, कल्याणी घोरपडे आणि करुणा कोटियन, दोन्ही प्रचंड अनुभवी असे पंच आहेत. यावेळेला विशालचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू हवेत, एक बरकडे क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यापासून दूर आहे, प्रयत्न चांगला आहे, टाळ्यांचा गजर होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे विनायक भोईर जर बाद झाला तर निश्चितच डगआउट मध्ये सन्नाटा होईल आणि आत्मविश्वास निश्चितच प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा वाढेल. एक एक चेंडू आणि एक एक झेल अतिशय महत्वाचा आहे. एक एक धाव देखील अतिशय महत्वाची असेल. धावफलका धाबा आहेत ते एकूण 9. 92 धाबांचा डोंगर आता दोन्ही आघाडी वीरांसमोर आहे. चांगली गोलंदाजी या षटकात जर बघितलं तर विशालनं दुहेरी धाव दिले, चौकार दिलाय, त्यानंतर निर्धाव आहे आणि आता मैदानामध्ये मेडिकल बॉक्स ची गरज असेल. मला वाटतं बँडेजची आवश्यकता आहे. सूर्य अस्ताला जात असताना पहिल्या षटकाचा खेळ आपण बघतोय. आतापर्यंत दुहेरी धाव, चौकार आहे, त्यानंतर निर्धाव चेंडू आहे, वाईट बॉल आहे आणि दुहेरी धाव आहे. प्रशांत सर 1 मिनिट आपल्याला थांबवतोय. आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. मी आदरणीय दिलीपजी घरत साहेब यांना विनंती करेन की आपण डॉक्टर सुलोचना घरत मॅडम यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान मायेची प्रेमळ शाल या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर जोरदार टाळ्या होत्या. वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून या ठिकाणी डॉक्टर सुलोचना घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या समवेत आपण पाहतोय घरत सर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांचे नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करीत आहोत. या पण हो टू प्रशांतजी. निश्चित प्रमोद मैदानात खेळ थांबलाय, विनायकची बॅट तळपते, परंतु ते सातत्य फार महत्वाचं. थोडासा वेळ माझ्याकडे पण आहे. ज्या वेळेला विनायक भोईरचा जर विचार कारकिर्दीचा विचार केला तर तो लेदर बॉलचा प्रचंड अनुभव गाठीशी ठेवून आहे. दुसरी गोष्ट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतो तो सातत्याने खेळतोय. टेक्निक या मोसमामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट विनायक फॉर्ममध्ये आहे, त्याच्या बॅटमधनं धाबा निघत आहेत. आता हा अनुभव पणाला लागलेला आहे. एक बार फिर मैं आपको बताता हूं कि संघर्ष 3 तरह का होता है. एक बार फिर जीने के लिए होता है, दूसरा संघर्ष होता है एक बार अपनी पहचान बनाने के लिए, और तीसरा संघर्ष होता है अगर आपकी पहचान बनाई हुई है आपने तो उसको बरकरार रखने के लिए. तो ये संघर्ष जो विनायक के लिए है ना, वो अपनी जो पहचान बनाई ना वो बरकरार रखने के लिए है. काही वेळेकरता खेळ निश्चितच थांबलेला आहे, परंतु इथून जो सूर्य अस्ताला जातो तो थांबणार नाहीये. एक एक चेंडू महत्वाचा असणार आहे. धावफलका धाबा आहेत त्या 9. शिवनेरी चषक 2021 आपण पाहतो आहे. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस, उद्या ग्रैंड फिनाले असणार आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता तो कल ही चलने वाला है. लेकिन अभी अगर देखें तो मैदान के अंदर एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला चल रहा है. विनायक का स्टार्ट अच्छा है, दूसरी गेंद पर चौका आया, लेकिन उसके बाद में विशाल ने कमबैक भी किया है. एक बिंदी गेंद, एक वाइड बॉल, उसके बाद में डबल है. अब जाकर रन संख्या कुल मिलाकर 9 रन बगैर किसी नुकसान के. शिवनेरी चषकाचा विचार केला तर गेल्या वर्षी या स्पर्धेची खूप चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. अनिल किणी या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, ज्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी खूप चांगले योगदान निश्चितच असतं, सहकार्य असतं. सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्या माध्यमातून एक चांगलं मार्गदर्शन घेऊन त्यांचा सल्ला घेऊन ही स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी आयोजित केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार विशाल. यावेळेला ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू होता, खूप सुंदर पद्धतीने इनसाइड आउटचा कव्हरच्या दिशेने खेळलेला चांगला फटका, चेंडू सीमा पार, खराब चेंडूवरती खरपूस समाचार, अतिशय सुंदर आणि दणदणीत खणखणीत चौकार. विनायकची ही खासियत आहे. मी मगाशीच म्हणालो की त्याच्याकडे लेदर बॉलचा एक्सपिरियन्स आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा आणि थोडा ऑफटॉमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. फारसे या ठिकाणी स्विंग नव्हता, परंतु एवढा चेंडू ओळखता येईल एवढी प्रतिभा त्याच्याकडे आहे. धावफलका धाबा या ठिकाणी होत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलका धाबा आहेत त्या 13.
यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खूप चांगल्या पद्धतीने चेंडू खेळलाय. चेंडू जातो लॉंगांच्या दिशेनं. जरी ती दुसरी धाव मिळाली असती तरी मला वाटतं विनायकने घेतली नसती, कारण त्याला आता धावांची भूक वाढवायची आहे. कारण ज्या पद्धतीनं हा मॅच आहे, एकूण धावफलक करते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या एकूण 14. धावांचा पाठलाग करायचा 92चा समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वेळ मैदानामध्ये जास्त घेऊ नका. शैलू, मी तुम्हाला विनंती करतोय, टीम मिटिंग करू नका. वेळ फार महत्वाची आहे, कारण एकदा का धनुष्यातनं बाण निघून गेला तो परत येत नाही. वेळ निघून गेली की परत येत नाही. सूर्य अस्ताला जातोय, सगळं काय आपण थांबवू शकतो. वक्त की बात करे तो वक्त किसी का गुलाम नहीं होता है. वक्त किसी के लिए नहीं रुकता है. वक्त किसी खूबसूरत मोहतरमा के लिए भी नहीं रुकता है. इसलिए वक्त के नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है. एक नौजवान गेंदबाज के हाथ में गेंद है. निमेश गेंदबाजी करेंगे. फिलहाल रन संख्या 14 रन बगैर किसी नुकसान के. 92 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. साईनाथ अर्नाला टीम के लिए एकवेरा स्पोर्ट नायका और साईनाथ अर्नाली के बीच बहुत ही बड़ा मुकाबला अभी भी कुछ देर के लिए रुका हुआ है. पावर प्ले का दूसरा ओवर है. पहले ओवर की बात करें तो बहुत ही बेहतरीन स्टार्ट. और करुणा कोटियन बार बार बता रहे भाई चलो एक बार फिर अपनी जगह पर अपने नौजवान गेंदबाज को एक बार फिर समझाते हुए शैलू. बहुत बड़ी जो कि गाइडेंस मैदान के अंदर. अब क्या इसका फायदा हो गया नुकसान. और सामने एक दिग्गज खिलाड़ी है, स्टार खिलाड़ी है, एक्सपीरियंस कैंपेनर है, जो सेट है. इस ओवर की पहली गेंदबाजी करने के लिए निमेश तैयार. रुक गए. दोबारा अपनी बॉलिंग मार पर आएंगे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कम से कम ये 12-13 जो कदमों का एक बार फिर इनका बॉलिंग मार्क. ग्रामपंचायत सदस्य बेबी लक्ष्मण किणी यांच्याकडून या स्पर्धेकरता 1001 रुपयाची मदत आलेली आहे. इस बार अच्छी गेंद सही ठिकाने में है. मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आया. रुक बाबा रुक, रुकने की जरूरत है. नॉन स्टेकर एंड पर इतनी जल्दबाजी क्या है. और देखिए खतरे की घंटी बज रही थी. सामने विनायक भोईर है, सामने समझो सौरव गांगुली है. आपको कुछ जाके करने की जरूरत नहीं है. नॉन स्टेकर एंड पर एंजॉय कीजिए. 14 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए एक बार फिर 92 रनों की जरूरत है. इस ओवर की अगली गेंद निमेश द्वारा. पहली गेंद सही ठिकाने में. ये देखिए कवर के ऊपर से लाजवाब खूबसूरत दर्शन स्ट्रोक विनायक भोईर द्वारा. विनायक भोईर जो एक बार फिर चौके छक्के लगाने में है माहिर. मैदान के अंदर खूबसूरत चौका आता हुआ. दर्शन स्ट्रोक, टाइमिंग है, प्लेसमेंट है, एक बार काबिलियत है. बहुत ही इंपॉर्टेंट मैच है. अभी एक बार चैलेंज भी है इनके लिए. ऑफ के बाहर गेंद थी, ऑन दी अप कवर के ऊपर से गेंद को खेल दिया. ये देता ऑन द टोज. एक अच्छा शॉट विनायक भोईर का. म्हणून मगाशी मी म्हणालो होतो की विनायक संघर्षातून यशाकडे गरुड झेप घेणारा नायक विनायक मैदानामध्ये आहे. मजा येणार आहे. धावपलकर धाबा आहेत ते 18. गोलंदाजी मार्क प्रति गोलंदाज पुन्हा एकदा निमेश सज्ज होतोय. शिवनेरी चषक 2021 चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला ऑन साइडला फटका खेळला प्रतिम अशा पद्धतीनं. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार जाईल. फंटास्टिक बैटिंग, एक्सीलेंट बैटिंग बाय विनायक भोईर. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. इस डबल चौके के साथ रन संख्या 8 रन. रन बन रहे हैं. रन संख्या कुल मिलाकर 22 रन. देखिए गेंद कहाँ थी. एक बार फिर गेंद की बात करें तो मिडल ऑफ स्टंप के ऊपर गेंद थी. बहुत बढ़िया तरीके से गेंद को भाप लिया. ऑन सेट पर पुल करते हुए टाइमिंग के साथ प्लेसमेंट अच्छी थी. मिड विकेट के खिलाड़ी से दूर गेंद. 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स. वेलकम बाउंड्री फॉर विनायक. नाउ स्कोर मूव्स ऑन 22 पर नन. विनायक ऑन स्ट्राइक. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ये देखिए इनके पास टैलेंट की कोई कमी नहीं है. 21 गेंदे हैं और 70 रनों की जरूरत है. निमेश की बात करें तो एक प्रतिभाशाली खिलाड़ी है, लेकिन उनके पास नहीं है अनुभव. एक बार भी देखिए निमेश के पास टैलेंट है, लेकिन विनायक के पास टैलेंट भी है, अनुभव भी है. दोनों चीजें हैं. तो यह चैलेंज गेंदबाज के लिए होगा. जब बड़े शॉट आते हैं तो दिमाग पर हमला होता है. कुछ अलग करने की कोशिश, थोड़ा लेग स्टंप की तरफ जाना चाहते थे. नियंत्रण नहीं है, अनुशासन नहीं है. मिस्टर एस्ट्रा के साथ रन संख्या बढ़ने वाली है. 92 रन तो आपने बनाए, वैसे 434 भी बने थे. उसके बाद में पीछा किया गया था. आणि मैदानात आपण शॉन देखील बघतो आहे. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. उड़ाया आसमान की तरफ पंख लगा के विनायक मैदान के अंदर जान डाल रहे हैं. जबरदस्त खेल मैदान के अंदर होता हुआ. ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से. जवाबी हमला मैदान के अंदर.
टिप्पा खाने के बाद थोड़ी सी एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद थी, लेकिन धीमी रफ्तार की गेंद थी, बहुत ही बेहतरीन तरीके से पुल किया गया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। और एक विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। इसी के साथ रन संख्या कुल मिलाकर दूसरे ओवर में 29 रन, 29 पन्नन। करंट रन रेट बिल्कुल आप देख सकते हैं 17 का है, और रिकॉर्ड की बात करें तो बिल्कुल 15 है। तो यह बहुत ही अच्छी बातें हैं, जो एक बार फिर बहुत बढ़ गया था, अब एक बार फिर वो कम होता बा। शेयर मार्केट बल्लेबाज का थोड़ा सा ऊपर चला गया है। शानदार बल्लेबाजी विनायक बोहिर द्वारा। ये विनायक है, ये नायक है, ये खलनायक है विपक्ष की टीम के लिए, अपने टीम के लिए नायक है। बहुत ही सुंदर संकट मोचक खिलाड़ी मैदान के अंदर विनायक विनायक विनायक। रन संख्या अगर देखे इस खूबसूरत छक्के के साथ अब स्कोर बढ़ने वाला है। मैग्निफिसेंट बैटिंग, 35 रन बगैर किसी नुकसान के। अब विनायक की गाड़ी 5वें घेर पर है, बल्लेबाजों की गाड़ी रम पम पम जाने लगी है। सुंदर बल्लेबाजी, जो एक्सपीरियंस कैंपेनर विनायक है, नौजवान गेंदबाज के ऊपर हमला करते हुए। दूसरी ओवर की कहानी मैदान के अंदर 35 रन, आखिरी गेंद शेष है। इस ओवर में कितने बड़े शॉट आए इसके ऊपर चर्चा होगी। बिंदी गेंद, चौका चौका, वाइड बॉल, छक्का छक्का, पक्का पक्का। गेंद एक बार फिर बॉडी लाइन के बाहर जा रही है, छक्का छक्का, गेंदबाज हक्का बक्का। बहुत ही बेहतरीन और शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। दबाव बना रहे हैं, ये खेल ही उस तरह का है, क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ है। शानदार विस्फोटक अंदाज में धुआंधार बल्लेबाजी मैदान के अंदर विनायक द्वारा। इस ओवर की अगली गेंद, ये अच्छी गेंद है भाई। ये गेंद आपको पहले डालने थे, उससे पहले बल्लेबाज ने मेला लूटा है, गेंदबाज का दिल टूटा है। आखिरी गेंद पर सिंगल है, लेकिन विनायक तो वही चाहते थे ना, सिंगल लेके एक बार फिर स्ट्राइकर एंड की तरफ जाए। 2 ओवर की कहानी, 2 ओवर की कहानी, 36 रन बगैर किसी नुकसान के। एक बार फिर कहते हैं ना कि सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती। उसी तरह से विनायक के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। मैदान के अंदर विनायक ने बहुत अच्छा स्टार्ट प्राप्त किया है। अब चक्कर पूरे 12 गेंदें विनायक ने ही खेली है। अभी भी यहां से 18 गेंदों का खेल शेष है, 5 ओवर का मैच है, 92 तक जाना है। सफर अभी भी बहुत लंबा है, दिल्ली अभी भी बहुत दूर है। 18 गेंदें और अब तक 56 की जरूरत है, 56 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 18 चेंडू 56 धावा असं या ठिकाणी समीकरण आहे। सामना जिंकण्यासाठी खेळाडू करतायत जीवाचे नान। बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व मैदानावर रंगलंय छान। रोमहर्षक सामना पाहताना क्रीडा शौकन विसरले भूक आणि ताण। शिट्ट्या टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं सारं मैदान। इथं जर बघितलं तर निश्चितच एक रोमहर्षक मॅच आहे। 18 चेंडू 56 धावांची गरज आहे। विनायक मैदानामध्ये तग धरून आहे, सामना चांगलाच रंगलाय, यात काही शंका नाहीये। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज, खेलने की कोई चेष्टा नहीं है फिलहाल। आप देख सकते हैं इस वक्त क्या करीब से चली गई है, थोड़ा बाहर भी है, बहुत सारी चीजें देखी जाएगी। कितना शफल में रिच वाइड देखा जाता है। पहली गेंद की बात करें तो फिलहाल बिंदी गेंद। आदरणीय सन्माननीय धनेश जी साने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करेन की सर आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। धनेश जी साने, मी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या। और इसी के साथ विनायक की पारी समाप्त होती हुई विशाल ने इस मैच में जान डाली है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। विनायक की पारी समाप्त। ब्रेक थ्रू की जरूरत थी फिलहाल एक विराट स्पोर्ट नायगांव को, वो ब्रेक थ्रू जरूर मिलता बा। और बड़ी मछली जाल में फंसी है। बहुत ही बेहतरीन और शानदार प्रदर्शन और प्रशंसा होगी जिस तरह से 14 गेंदों में 34 रनों की पारी खेली है आज विनायक ने। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग आप ऑन स्क्रीन देख सकते हैं पार्टी नेटवर्क के माध्यम से। बहुत ही अच्छा आप लाइव टेलीकास्ट। 14 गेंदे 34 रन, स्ट्राइक रेट 242 का है और इनके बदले से 4 चौके और 2 छक्के आए हैं। ये बैक टू द पेवन जार, लेकिन तारीफ विशाल की होगी जो एक परफेक्ट ऑलराउंडर हैं। शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं अनिल जकीनी इनके नेतृत्व में, जो हमारे सबके दिल की धड़कन है। मैदान के अंदर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आ रहे हैं। चेतन, इनके ऊपर निगाह रहेगी। नए हीरो की तलाश साइनाथ हरनाल के। इस वक्त विशाल तैयार है, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। उनको मालूम है विनायक का विकेट लेना बहुत जरूरी है, इसीलिए किसी और विकल्प के पास नहीं गए, खुद गेंदबाजी करने के लिए आए हैं। चौकर षटकरांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी। शिवनेरी चषक 2021 अतिशय सुंदर अप्रतिम चेंडू आहे। अपील केले जाते परंतु गोलंदाजाकडनं कुठल्या प्रकारचं अपील नाहीये। यावेळेला
कारण दोनच असे खेळाडू असतात, गोलंदाज आणि यष्टीरक्षक, हे फार जवळून पाहत असतात. तिसरा तिकडे बॅट्समन असतो, त्यानंतर तिथे आपण बघितलं तर अंपायर असतो. या सगळ्या गोष्टी देखील अतिशय महत्वाच्या आहेत. धावफलकावरती आता पाहिलं तर एकूण धावसंख्या आहे ती 36-36. एकाकडे चमोबद्दल चेतन यावेळेला फलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. यावेळेला पायाभरता चेंडू आहे, अतिशय छान खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. विशालनं या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी करत दूसरा बळी मिळवलेला आहे, दूसरा शिकार. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा. आपने किए 2 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. गेंदबाज हॅलो 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 चेक. हॅलो डॉक्टर सुलोचना घरत मॅडम यांच्याकडून मंडळाला शिवनेरी चषकाला 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. आपलं खूप मोलाचं सहकार्य नेहमीच या स्पर्धेला राहिलेलं आहे. आपलं शतशः आभार, धन्यवाद. संचित गेंदबाजी करने के तैयार है. फिलहाल समीकरण की तरफ आपको लेके जाएंगे. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. काफी ऑफ टाइम के बाहर और व्हाइट बॉल का इशारा होता हुआ मिस्टर एस्टा से रन संख्या बढ़ने वाली है. 12 गेंदों में जीतने के लिए अगर देखें तो 49 रनों की जरूरत है. दबाव की बात करें तो पूरी तरह से दबाव अब गेंदबाजों के ऊपर है. ये मैच अभी भी बन सकता है, लेकिन इस ओवर में कम से कम वो 5 छक्के आपको जड़ने, तभी जाकर मैच में कमबैक करने का मौका मिलेगा. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार. बल्लेबाजी करने के लिए साइमंड. काबिलियत है इस खिलाड़ी के अंदर. राइट अप ओवर द विकेट तेज कदमों के साथ संचित. वेरी गुड शॉट प्लेइंग द स्ट्रेट बैट. बहुत अच्छा स्ट्रेट ड्राइव किया गया था, लेकिन बीच में एक बार फिर संचित आए. इनका हाथ लगा, केवल 1 रन मिलता हुआ. इसी सिंगल के साथ आगे बढ़ने का मौका जरूर मिलेगा, लेकिन एक बड़ा शॉट चाहिए मैच में वापस आने के लिए, कमबैक करने के लिए, एक बार फिर मोमेंटम बनाने के लिए आपको वो बड़ा शॉट खेलना होगा. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा संचित द्वारा. खेलने का प्रयास नहीं किया. वाइड बॉल का इशारा. अब जाकर बहुत सारी चीजें हैं, मार दिया जाए, छोड़ दिया जाए, दबाव है, बोझ है. इस वक्त अगर देखें तो आपको 11 गेंदों में 47 रन बनाने हैं, मतलब रनों का अंबार है. सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. ये मुकाबला अगर देखें तो मैच को नहीं छोड़ना है, मैच को पकड़ के रखने की जरूरत है दोनों तरफ से. राइट डाउन ओवर द विकेट. ऑन साइड पर अच्छा शॉट. शैलेश बाउंड्री लाइन पर मौजूद है. 1 रन का इजाफा दूसरे के लिए वापस आ रहे. विकेट के पीछे अच्छी दौड़, लेकिन दोनों बल्लेबाजों ने क्या वो 2 रन पूरे किए हैं तीसरे अंपायर की तरफ जाते हुए.
शाम का समय है, ढलता हुआ सूरज है, कम होती भी रोशनी है, बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो रही है। और तीसरे अंपायर की तरफ एक बार फिर करुणा कोटिन चले गए हैं। देखते हैं इस वक्त क्या ये रन पूरा हुआ है और उंगली खड़ी होती हुई, इसका मतलब है कि बल्लेबाज को बैक टू द पेविलियन जाना पड़ेगा। आउट दिया गया है, रनआउट के तौर पर बल्लेबाज वापस जाएंगे। अब डॉन को मैदान के अंदर आना होगा। डॉन बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। साइमन एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, लेकिन आज मैं समझ सकता हूं कि भाग्य ने साथ नहीं दिया। डॉन मैदान के अंदर, इनके ऊपर निगाह रहेगी। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। 10 गेंदों का खेल से 46 रनों की जरूरत है। कम से कम वो 7 साल पहले कोपरी के मैदान पर इन्होंने एक धुआंधार बल्लेबाजी करते हुए असंभव को संभव किया था। उसी बात को दोहराने की जरूरत है। अब जाकर स्ट्राइकर एंड पर प्रदीप है। शुरुआत की बात करें तो संचित की शुरुआत इतनी अच्छी नहीं थी, वाइड बॉल के साथ स्टार्ट और उसके बाद में अच्छी वापसी, अच्छा कमबैक। 10 गेंदे 46 रनों की जरूरत। ऑफ के बाहर सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है। डॉन मैदान के अंदर है। क्या इस मुकाबले में वो जान डालेंगे? क्या इस मुकाबले में एक बार फिर वो हीरो बनने का मौका आपके पास है? समय एक बार फिर उस तरह का है। कस्तूरी की पहचान की सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। लेकिन टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है। आपके पास अगर टैलेंट है तो अभी दिखाइए। 9 गेंदे और 45 रनों की जरूरत है। वाइड बॉल, अंपायर की तरफ से इशारा होता हुआ। ये सारी चीजें मैदान के अंदर होने वाली हैं, क्योंकि ये एक स्ट्रेटजी बनी हुई है। स्टंप के अंदर फिनिश करने का कोई प्रयास नहीं है। 6ठे 7वें स्टंप की तरफ गेंदबाजी हो रही है। इस वक्त देखिए तो नियंत्रण नहीं है और इसीलिए वाइड बॉल का इशारा। 44 रनों की जरूरत है। 9 गेंदों का खेल शेष। ये आने वाली 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण। गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं चढ़ी है। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। शेरू ने गेंद को फील्ड किया है। अब ये 2 गेंदें हैं, मैच किस तरफ एक बार फिर रुक करेगा ये बताने वाली है। और यहां से 8 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए आपको चाहिए 43 रन। दबाव बल्लेबाजों के ऊपर। अब जाकर आपके पास 2 गेंदें वाइड है तो 2 गेंदों का खेल अभी भी शेष। 8 गेंदें 43 रन चाहिए। ये एक बार फिर वाइड बॉल का इशारा। कभी कभी डर लगता है, क्योंकि आप चपल हो जाते हैं, उसके बाद में पीछे आते हैं, खेलने का प्रयास नहीं करते हैं, क्योंकि गेंदें कम है। अब देखिए गेंदें कम है, एक बार आपको सही होना होगा। एक बार सही हो जाएंगे तो एक बार फिर आप बड़े बड़े शॉट खेल सकते हैं। उड़ाया हवा में, बहुत ऊपर जाते हुए गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को मिड विकेट की तरफ गेंद चली गई है और ये कैच। प्रमोद बैक टू द पेविलियन जा रहे हैं। दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर ही रहेगा। 7 गेंदों का खेल शेष और जीतने के लिए लक्ष्य 92 रनों का है। बीच में फासला बहुत बड़ा बन गया है और संचित तारीफ करनी होगी बहुत। सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार। माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार। माझ्या राजाचं राजपण काल होत। के लिए 42 रनों की जरूरत है। संचित इस वक्त तैयार है कम बॉक्स से। डॉन ऑन स्ट्राइक। उड़ाया आसमान की तरफ। ये मैंने जिक्र किया था, बहुत खतरनाक बल्लेबाज है। डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस कर रही है, लेकिन डॉन का है। डॉन मैदान के अंदर है। बहुत ही खूबसूरत और शानदार स्ट्रोक। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। शुक्रिया डी से। अब परेशानी ये है कि डॉन नॉन स्ट्राइकर इनकी तरफ जाएंगे। और वैसे अगर देखें तो डॉन कहाँ है? सवाल का जवाब डॉन विराथन में है। रन संख्या देखिए तो 6 गेंदों में 36 रनों की जरूरत है। परेशानी क्या है? जिन्होंने छक्का जड़ा वो नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहेंगे। इसलिए तो कहते कि जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है। अब नॉन स्ट्राइकर एंड पर जो बल्लेबाज स्ट्राइकर एंड की तरफ चले गए, क्या वो 6 छक्के जड़ेंगे? 36 चाहिए। युवराज सिंह, रवि शास्त्री जिन्होंने बहुत बड़ा कारनामा किया था, डॉन बैडमैन ने यह कारनामा किया था, तो वो एक बार फिर कारनामा, वो एक बार फिर इतिहास रचने का मौका प्रथमेश के पास है। निर्णायक ओवर गेंदबाजी करने के लिए जेपी।
अनुभव के भंडार खिलाड़ी। नहीं 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 नहीं, इस बार टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है। क्या मांग रहे हैं, क्या मांग रहे हैं? कुछ एक बार पे कितनी करीब से गेंद चली गई है, बहुत करीब से चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। ये भी बहुत अच्छी गेंद। मैंने यही कहा था कि परेशानी यही है, जाएगी तो भी प्रसन्न हो जाएंगे। गेंदबाज प्रसन्न इसलिए हो गए क्योंकि एक बार फिर डॉन क्या रोक पाया है इस बार, या गेंद बाउंड्री की तरफ चली गई है। अब देखिए डॉन के पास काबिलियत है, मैंने पहले ही कहा, लेकिन परेशानी ये है इनका नंबर भी बहुत लेट आ गया। जिंकायचं म्हटलं तर योग्य वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं। वेळ चुकून गेली तर हुकमाचे 1 सुद्धा वाया जातात। आता स्थिती बघा, 4 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता। डॉन ऑन स्ट्राइक। शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं, शाम का समय है। That's another beautiful delivery, लेकिन एक बार फिर ज्यादा हरकत करते हुए गेंद, वाइड बॉल का इशारा। अच्छी गेंद थी लेकिन ऑफ स्टंप के बाहर से और बाहर की तरफ निकली है। जेपी गेंदबाजी कर रहे हैं, 4 गेंदों और 34 रनों की जरूरत। ये डॉन है, ये डॉन है, मैच ऑन है। बहुत ही जबरदस्त तरीके से इस बार शॉट खेलते हुए, बैकफुट पर अच्छा शॉट। उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी। इतनी जगह नहीं थी लेकिन बहुत ही बेहतरीन तरीके से खुद को एडजस्ट किया गया था। इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, धीमी रफ्तार की थी, टिप्पा ऑफ स्टंप के बाहर था। अगेंस्ट टर्न खेलने का प्रयास किया गया। फिलहाल हार के कगार पर अर्नाला की टीम है। सैन्यत अर्नाला एकवीरा स्पोर्ट नायगांव की बात करें तो जीत की दहलीज पर है। वाइड बॉल मैदान के अंदर ये वाइड बॉल आ रहे हैं। कल्याणी घोरपड़े फिलहाल हमारी तरफ बढ़ रहे हैं। 2 गेंदों का खेल से 27 रनों की जरूरत है। जेपी के पास बहुत ही अच्छा टर्न है। भागेंगे भागेंगे, बिल्कुल भागेंगे। इस वक्त 1 रन जरूर मिलेगा और अब जाकर 1 गेंद शेष, जीतने के लिए 26। और शाम का समय है, मुझे चाय की सुगंध आ रही है मैदान के अंदर। अगर देखें तो एकवीरा स्पोर्ट को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिले। बैकफुट पर अच्छा शॉट, गैप में जरूर खेले, लेकिन ये चौका और ये छक्के जो है ना, आते आते मोहतरमा बहुत देर कर दी है। थँक्यू। म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला गाणी वाजवायची, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे। खूप चांगली गाणी आपण सुभाषजी वाजवत आहे, परंतु मी नायगाव संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला खुशी 11चा कॅप्टन लगेच विनंती करतोय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नंतर दिला जाईल। आता पहिल्यांदा काय निर्णय होतोय तो बघूया। निर्णय संयोजन समितीकडनं काय होतोय तो बघूया, कारण ओके तर मॅचा पुरस्कार प्रमोद या ठिकाणी आजच्या दिवसाचा सुरुवात आपण केलं तर समारोप आपण करूया। मीही त्या ठिकाणी येतोय। प्रमोद